ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून येते। कोल्हापूरमध्ये आज CPR शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला आग लागलेली होती आणि पहाटे ही आग लागल्यानंतर रुग्णांना शिफ्ट करण्यात आले। या दुर्घटनेनंतर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। आग लागलेल्या ठिकाणाहून त्यांना दुसऱ्या जागी हलवण्यात आले। यानंतर इथल्या 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कारण रुग्णालय प्रशासनाने दिलेलं आहे। एक अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी म्हणावी लागेल। कोल्हापूरमधल्या CPR शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला ही भीषण आग लागली आणि या आगीनंतर रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं। या दुर्घटनेनंतर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आग लागलेल्या ठिकाणाहून त्यांना दुसऱ्या जागी हलवण्यात आलं। त्यानंतर या रुग्णांचा मृत्यू झालाय असा आरोप केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला या रुग्णांची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय असा दावा प्रशासनाच्या वतीने केला जातोय। पण आधी लागलेली ही आग आणि त्यानंतर झालेला 3 रुग्णांचा मृत्यू यामुळे CPR शासकीय रुग्णालयातला कारभार आणि त्यातला जो भोंगळपणा आहे तो सुद्धा समोर आलेला आहे। कोल्हापुरातलं CPR शासकीय रुग्णालय जिथे ट्रॉमा केअर सेंटर आहे, या ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग लागली पहाटेच्या वेळी। त्या आगीनंतर या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जे रुग्णांवर उपचार सुरू होते त्या सगळ्या रुग्णांना तिथून हलवण्यात आलं, पण त्यानंतर 3 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।